काळूराम कुंडलिक डफळ दहामारी एक मूग कडधान्यच करायचं, जास्त करून बागायती क्षेत्र नव्हतं. आम्ही नंतर मग तुम्ही ॲग्रोरेंजरचं साहेब भेटले मला, ते म्हणले मग तुमचं असंच शेती पडण्यापेक्षा झाडे लावा. मग त्यांच्याकडून मी काय म्हणता पण त्यांनी मला सजेस्ट केलं झाड लावण्यासाठी. मग मी ती झाड लावली, चिंचेची आणि जांभूळ. हरभरा आणि मुगला एवढं काय जास्त खत लागत नव्हते, हंगामी पावसावरच ते व्हायचं ना. पाणी कमी असल्यामुळे आम्ही मग ते शेतीनं बागायती क्षेत्र करू शकत नव्हतो. मग नंतर आम्ही ठिबक केल्यामुळे आम्हाला पाणी कमी लागलं, झाडं पण. ॲग्रोरेंजरचे सर्वोदय साहेबांनी गावात आमच्या एक मीटिंग होती त्यांची ॲग्रोरेंजरची. त्या मीटिंगला मी गेलो होतो, त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला माहिती दिल्यामुळे मी त्यामुळे जास्त याच्यामध्ये सहभाग घेतला. सगळं ॲग्रोरेंजरनीच दिलेलं आहे आम्हाला. झाडे पण कंपनीने दिली, त्यांनी ठिबक होतं ते ठिबक पण कंपनीने दिले आम्हाला. खतांचे सुद्धा त्यांनी आम्हाला पैसे दिलेले आहेत. फक्त आम्ही फक्त JCBचा खर्च, खड्ड्यांचा खर्च आम्ही केला, बाकी सर्व त्यांनीच दिलेला आहे. औषधे पण त्यांनी आम्हाला कंटिन्यू 1 वर्ष दिलेली त्यांची. फक्त वार्षिक 20 ते 25 हजार रुपये आम्हाला भेटले. 70 झाडं होती माझी शेवग्याची. झाडामागणे 500 ते 1000 रुपये, मला 500 रुपये सहज आले असते. आम्ही त्यामध्ये आंतरपिकामध्ये शेवगा लावला होता. शेवग्यामुळे आम्हाला पूर्ण खर्च, बाकीचा खर्च हा शेवग्याच्या उत्पन्नातूनच निघला. पण तसा फायदा पण झाला. आणि इथून परत झाडांना 3 ते 5 वर्ष आपण सांभाळल्यानंतर 5 वर्षानंतर मला ते उत्पन्न चालू होणारच आहे ना. आणि हे उत्पन्न तुमचं लाईफ टाईम राहील आम्हाला. जास्त म्हणजे कमी कष्टामध्ये जास्त उत्पन्न मिळेल.